फ्रेंड्स, आज आहे संडे. आम्ही सकाळीच उठलो आहे, अजून आंघोळ व्हायचे आहेत, तर गडबड चालली आहे. आज येतील मोठे जावई, अवनीचे पप्पा, आणि बाबूची आंघोळ चालली आहे. मुलींना अजून उठायचं नाहीये, त्यांचा सेकंड लास्ट डे आहे आज, तर त्या मस्तपैकी लोळतायत. उठायचं नाहीये, पंखा लावणं, कचरा काढायचा आहे, आणि हे पंखा बंद केलाय त्यांचं चालू झालंय पंखा लावणं. तर आज झटपट नाश्ता आहे, कांदे पोहे, आणि फटाफट आवरायचे. आज स्पेशल डे आहे, कारण आज बाबूचा फेस रिव्हील आहे, तर आम्ही तयारी करतोय फेस रिव्हील साठी. तर आता लवकरच अवनीचे पप्पा येतील, मग पुढच्या तयारीला सुरुवात करूया. काय फेकते? हा, चन्ना बाहेर. कुठे चन्ना? शेंगदाणा वताना नाही, चन्ना शेंगदाणा. बाय बाय. कोण आलं? 15 दिवसांनी पप्पा भेटणे. अरे बाबूला घ्या, बाबूला कोण घेणार लपचू? अच्छा, मग तू आता जाणार आहे पप्पांबरोबर? त्यांना जेवण करून द्यायला. पप्पा मला तुमची आठवण येत होती. मला पण. शोनू, तिकडे बघ. काय खराब कशी झाली? जेवतच नव्हती, पळाली. कसा झाला प्रवास? भरपूर गरम आहे आणि गर्दी आहे. गरम तर आहेच, बाजूला विमान आलाय. अवनीचे पप्पा आलेले आहेत. बाबूचे डायपर्स आले, जिथे आम्ही घेतो डायपर हाऊस आहे. उलट दिसत असेल तुम्हाला, तरी येताना मी आणले होते, पण तिथे डिस्काउंट चांगलं असतं. तर आता सगळी मंडळी बेडरूम मध्ये बसली आहेत. गरम होतंय, आजी बिचारी गरम होतंय, तरी जेवणाचं काम तर चालूच राहणार. आज काय बेत आहे जेवणाचं आजी? वटाणे म्हणजे मटरची भाजी, ग्रीन पीस, मटरची भाजी, श्रीखंड, आणि हा धाकट्या जावयांसाठी बिर्याणी आहे, नॉनव्हेज वाल्यांसाठी. मोठे जावई व्हेज आहेत, म्हणजे आता सध्या तरी व्हेजच आहेत, अजून काय नाही खात आहेत ते. आणि पापड, लोणचं, श्रीखंड, दही आहे, त्याचं छास बनवायचे. आणि इथे सगळी मंडळी जमलेली आहे. जरा जोरात बोलायचं, फटाफट बोलायचं. बघा, माझा आवाज एवढा हळू आहे की ते सांगतायत जोरात बोलायचं, तरी पण बहीण सांगत राहते की जरा हळू बोल. किती सुख मोठ्या ताईच्या जीवावर बसून मस्त सुगंध घेते. हो, आंबे आलेत, कोयपेचे आंबे आलेले आहेत, आणि लाईट लावल्यावर मी एकदम गोरी दिसायला लागली. घाम किती येतोय? तुमच्याकडे किती टेम्परेचर आहे कमेंट करून सांगा. आमच्या इथे तर खूप गरम होत आहे. 2 दिवस आधी जिजू एसीचं जेवढं टेम्परेचर ठेवलंय ते सांगतात 23% आहे. तर भरपूरच वाढलंय उष्णता. म्हणजे सगळे सांगतात की बाळंतिणीने गरम खावं, हे खावं, ते खावं, पण त्यावेळेचा काळ, त्यावेळेला तशी आर्द्रता होती हवेमध्ये, त्यामुळे तेवढं खावं लागायचं गरम. आपलं आता ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलंय की बाळंतिणीचे नाकेनऊ येतात गरम खाता खाता. आणि त्या आता सीझन आहे उन्हाळ्याचा, म्हणजे डिलिव्हरी व्हावी तर हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्यातही खूप कमीच पाऊस पडतो, आणि हिवाळ्यामध्ये थंडी. म्हणजे गेले 8 वर्ष आम्ही स्वेटर घातलं नसेल. आणि मी तुम्हाला एवढं सगळं सांगते ना, तर ते जिजू आणि सालीचं टोमणे मारणं चालू आहे मला. हे तर चालूच असतं सगळीकडे. आता गरमी वाढली तर ओवा नको खाऊ, गरम हवा खायला. कसे वाटले 15 दिवस घरी? शांत शांती आहे ना? आता येते बरं वाटतं. नाही तुला येते काय? बहिणी बरोबर कुदत होती नुसती. नाही, फक्त मला अस्मीची आठवण येते.
हो, अस्मीला आठवण येत होती. म्हणजे बहिणीची मांडणी झालं का अस्मीला खूप जास्त आठवण यायची. कोण काय तर चला, आता भरपूर कामं आहेत. आजी एकटी आहे आतमध्ये. आम्ही आता पुढची कामं करतो आणि फेस रिव्हीलची तयारी करायची आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आज बाबूचा फेस रिव्हील आहे, तर त्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. सगळ्यात जास्त उत्सुक आहे ओवी दीदी. बाबूचा चेहरा दाखवायचा व्हिडिओ मध्ये. आज नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला हापूस आंबे पाहिजे. अवनीचे पप्पा आलेले आहेत आंबे घेऊन, पण हे आमच्या कलमाचे नाहीये. आमच्या कलमाचं फळ एवढं मोठं आहे, तर हे आणलंय त्यांनी वाडीतून. तर जास्त काही यावेळेला नाही मिळाले, पण जेवढे तयार होते तेवढे आणलेत त्यांनी आंबे. आणि बरं झालं आज शरद काका, माऊ, ओवी सगळेच आहेत, मम्मा पण येणार आहे, तर सगळ्यांच्या मुखी हा कोयपेचा आंबा लागेल. आणि आता मी छानपैकी सेट करून ठेवते. काय बेटा? आंब्याची स्मेल हा घे. हा, वासाने बरं वाटलं ना. वास ना सुगंध. सुगंध. पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात इथे ठेवून पण उपयोग नाहीये. आमचा विमान जाईल आणि ते खालचे आंबे पण काढून आणेल, जसं अस्मी करायची. तर अशा प्रकारे इथे आंबे सेट केलेले आहेत. ओवी डॉलच आहे, बार्बी डॉल. बार्बी डॉल. आणि ओवीने बाबूचं नाव काय ठेवलंय? गोट्या. गोट्या. गोत्या. गोत्या. हिच्या गोत्या, हिची फ्राय कोलंबी. आणि अश्मू तुझ्या कोण? तुझ्या कोण? तुझी पण फ्राय कोलंबी. फ्रेंड्स, आता पाहिलं तुम्ही, आंबे सगळे छान सुरक्षित सेट करून ठेवलेत. आता हळूहळू ते रेडी होतील, तसे तसे आपण खायचे. तुम्ही पण या खायला. आणि पुढच्या वर्षी नक्की या आमच्या गावी. जे जे कमेंट करत होते की आम्ही तिथेच राहतो, तर आम्ही येऊ भेटायला, तर या नक्की. आम्ही पुढच्या मे महिन्यात गावीच असणार आहेत. पुन्हा एकदा विलेज सिरीज तुम्ही एन्जॉय कराल आणि मग एंडिंगला आम्ही येणार आहोत बोईसर सिरीजसाठी. तर ती नेक्स्ट इयरची गोष्ट झाली. आज संडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही बेत आहेत. तर व्हेजमध्ये पप्पा आणि मोठे जावई आहेत. तर डाळ भात, श्रीखंड, मटारची भाजी आणि पापड, लोणचं आणि भाकरी आहे. आणि नॉनव्हेजमध्ये आम्ही शॉर्टकट केला आहे. अवनीच्या बारशाला जिथली स्पेशल बिर्याणी मागवलेली, तिथून आम्ही नॉनव्हेजसाठी बिर्याणी मागवणार आहोत. ती बिर्याणीची टेस्ट एवढी अफलातून होती ना, ती ज्यांनी खाल्ली आहे त्यांच्या तोंडावर अजूनही त्या बिर्याणीची चव रेंगाळते. तर मी व्हेज जेवणार आहे आणि थोडीशी बिर्याणी टेस्ट करणार आहे. हे मी यासाठी सांगते की लास्ट व्लॉगमध्ये मी वडापाव खाताना दाखवलं, तर कमेंट आल्या की आता जस्ट डिलिव्हरी झाली, 2 महिने झाले, 3rd सीझर आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक कमेंट करता, कारण आपण सगळ्या कमेंट अशा निगेटिव्हली किंवा इग्नोर नाही करू शकत. तर मी या कमेंटबद्दल ह्यासाठी बोलते की मी जस्ट त्या दिवशी तो थोडासा वडापाव खाल्ला. आपल्याकडे पाहुणे आले, त्यांनी आवडीने आणलेला आणि आम्ही आधी तो खूप खायचो, तर टेस्टसाठी मी खाल्ला. तर बिर्याणी सुद्धा मी थोडीशीच खाणार आहे. आणि बाकीचा जो बाळंतिणीचा आहार आहे तोच माझा चालू असतो सकाळपासून रात्रीपर्यंत आणि मध्यरात्री सुद्धा. तर आहाराचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करीन. आता जेवणाची तयारी ऑलमोस्ट होत आली आहे, पण या मुली आंघोळीला यायला तयार नाहीये. त्यांना आज त्यांचा लास्ट डे आहे, उद्या ओवी घरी जाणार आहे, त्यामुळे त्यांना आज पूर्ण 1 सेकंद सुद्धा मिस नाही करायचं एकमेकींपासून. तर आता फटाफट मुलींना आंघोळ घालून फ्रेश करतो आणि आम्ही जेवायला बसतो. आणि अवनीचे पप्पा आलेत, तर मला बऱ्याच दिवसांपासून डीमार्टला जायचं होतं. आफ्टर डिलिव्हरी मी डीमार्टला गेली नाहीये, 2 महिने झाले. पळापळा लवकर सांगते माऊ. तर आता मी त्यांना मस्का लावते की चला डीमार्टला, कारण आजीला सांगितलं तर आजी म्हणणार बाबू तेवढा वेळ राहणार नाही. पण मी म्हटलं मी जाते तर श्रद्धा पण तो उठला, तर असं करून करून ती मला अडकवून ठेवते की तू जाऊ नको आता. आणि आता अवनीचे पप्पा आले, त्यामुळे मी त्यांना घेऊन जाणारच आहेत. तर ते बघतायत माझ्याकडे, पण जायचंच आहे आपल्याला. येत आहे ना, चला 2 महिन्यानंतर, आणि ते पण आफ्टर डिलिव्हरी. तर मी खूप एक्साइटेड आहे. घ्यायचं काही नसलं ना, बाहेरून दाखवणार ना डीमार्ट तुला. बाहेरून दाखवून नाही, मला आतमध्ये जायचंय. घ्यायचं काही नसलं ना तरी पण डीमार्टला फिरण्यामध्ये एक वेगळी मजा असते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिक होतात. अरे
हे आपल्याला घ्यायला पाहिजे, ते आपल्याला घ्यायला पाहिजे. तुम्हाला नाही कळणार, जे शॉपिंग लवर आहेत ना त्यांना नाही कळणार. तर आमच्या गावचे आंबे खाऊन झालेले आहेत आणि आम्ही खातोय पोईपचे आंबे. कसे आहेत आंबे? सगळेजण आंब्याचा फडशा पडायला आंबे बसले. कसे आहेत म्हणजे कोकणातले आंबे आहेत म्हणजे उत्तमच असणार. हो, गोड गोड. ओवी कसे आंबा? टेस्टी. आमच्या कोकणातले आहेत ते. पोई बिझी आहे. आणि सगळ्यात जास्त आंबे या मुलीच्या डिश मध्ये होते. बघू अश्मू, बदी, अचमू, आंबा कसा आहे? अय्या, अस्मी वाईट घालून बसली आंबा खायला. जिजू आता नेक्स्ट टाइम येताना घेऊन या आलेले आंबे. हा काय संपले माझे. ही बाजूला बसली आहे, तिच्याकडे मागा ना. सोडून खायचे. ही बाजूला बसली, तिच्याकडे मागा ना. ती शेअर करते का बघा. दिला ये नहीं देने वाली, देगी पीने दे रही मेरे को. ये देगी. हम लोग उसका पीला पीला खून पी रहे हैं. ची 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 ची. चलू कसा आहे आंबा? याचा कलर चेंज झाला पाहिजे, सफेद सफेद दिसला पाहिजे. तुला दाताने पकडायला होते का? नाही, जिथे आंबा पकडायचं तिकडची खिडकी उडाली आहे तिथली. वाईट झाला आम्ही घाल. काय बहिणीची आठवण येते का खाताना आंबा? तरी पण खातेस. काय करणार? ही बाक्यासाठी ये सुंदर होणार. पोटासाठी करावं लागतं. बाटा मला पाहिजे. बाटा मला मिळालं. भांडण व्हायचं ना लहानपणी. हे वजन आहे. तुम्हाला नको? तुम्ही फक्त हवाच खाणार? थंड चाहिए क्या? निर्णय खाला तो. आता खाऊन घ्या, पुढच्या वर्षी विमान बसेल. मग काय? हे कोण खाणार तुम्ही लोक? माझं शेअरिंग आहे. अरे आणि ह्याला म्हणतात आंबा खाण्याची पद्धत. हा बघा, हा अशी पारंपरिक खाल्लेली पाहिजे. अरे आम्ही बोईसरला आहेत म्हणून, नाही तर आम्ही हे पण चावून खातो. शराबचे कारण चावून खाऊन टाकणार. असाच आंबा खायचा, त्याला न्याय द्यायचा. बिचारा वर्षातून एकदा उगवतो, त्याला आपण पुरेपूर न्याय दिला पाहिजे. आंबे कोण खाणार? हे बघ आता ठेवून कोण खातं का? हे बघ जाऊन खाऊ खाऊ मला. डीमार्टला जाऊन आलो, जरा फिरून आलो बाबूला झोपवून. आणि आता अंधार पडलाय, 7:30 झाले. आणि छानपैकी गरम केली भाकरी तूप लावून, आणि चहा आणि भाकरी, आल्याचा कोरा चहा आणि गरम गरम बाजरीची भाकरी तूप लावलेली. मी नाश्त्याला बसली आहे आणि निवांत असे 2 जण गॅलरीत बसलोय. आई पप्पा, मुली पिक्चर बघतायत, बाबू झोपलाय. आणि माऊ काका गेले फिरायला. येता येता मच्छी घेऊन येणार आहेत, शुरमई. बघू आता मिळते का. आणि आता पप्पा जेवून निघणार आहेत लगेच. 3 पोरं घरात असताना तू निवांत कशी बसू शकते? निवांत, कारण लहानाचा काही असं त्रास नाहीये, तो झोपलाय. आणि आता झोपलाय म्हणजे तो झोपणार अर्धा तास तरी, 1 तास तरी. निवांत म्हणजे शांतता आहे ना गॅलरीमध्ये. आता ही शांतता संपत चालली, निवांतपणा हा आता हळूहळू संपत चालला. कारण आता शाळा सुरू होते, आणि शाळा सुरू झाली की कोणच निवांत नसतं कधी. बाई पण बाई तेव्हा पिक्चर लागलाय आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतोय. आणि मुलींनी आता काय हवंय तुम्हाला? काय मागवलेलं ते काय हवं होतं? पोटॅटो ट्विस्ट घेऊन आलोय. खाली आहे बॉम्बे बाईट्स, तर तिथे बर्गर वगैरे असे स्नॅक्स मिळतात. तिथे पोटॅटो ट्विस्ट छान मिळतं, ओवीने सांगितलं. तर आता पोटॅटो ट्विस्ट घेऊन आलोय. एवढा मोठा ट्विस्ट. माऊ अवनी 300 रुपयाला. अरे 300 रुपयाला सेल मध्ये कल्याणचे सेल झालं. अवनी काय आलं? सोडे जड आहे, गरम आहे. हा मेयोनीज. कसं आहे? ब्युटिफुल.
तर फ्रेंड्स, ज्याची आपण वाट बघतोय, बाबूचा फेस रिव्हील करायचा आहे, तर आता आम्ही सुरुवात करतोय फेस रिव्हीलच्या तयारीला. तर फ्रेंड्स, मगासपासून मी सांगते तुम्हाला, आपण फेस रिव्हील करणार आहे. तर आता तो क्षण आलेला आहे. आमच्या सबस्क्रायबर सोबत आमचा विवानचा फेस शेअर करायचा आहे. ऑन स्क्रीन विवानची भेट तुमच्याशी घडवायची आहे. तर विवान पण रेडी आहे आणि आम्ही पण उत्सुक आहोत, तुम्ही पण उत्सुक होतात, सगळेजण आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर कसं करूया मग शेवटी आम्ही म्हटलं चला आता करूया, खूप वाट नको बघूया. तर आता आपण विवानचा चेहरा बघूया. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कोणासारखा दिसतो, ठीक आहे? आईसारखा की पप्पांसारखा? तर आपला रामलल्ला का श्रीकृष्ण तुम्हीच ठरवा. तर आता विवानची भेट घडवूया. 1, 2, 3. तर विवानचा फेस रिव्हील झालेला आहे. विवान कोणासारखा दिसतो ते आम्हाला कमेंट करून सांगा, आईसारखा की पप्पांसारखा? मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या सुद्धा की श्रद्धा, तुझा मुलगा तुझ्यासारखाच दिसतो, अगदी रामलल्ला. तर कोणासारखा दिसतो ते तुम्ही कमेंट करून सांगा. मी सगळ्यात जास्त उत्सुकतेने कमेंट्सची वाट बघते की आमचा छोटासा विवान कोणासारखा दिसतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.